साऊ, तुझ्या आयुष्यातल्या एका नवीन आणि सुंदर अशा प्रवासाची सुरुवात कर. येते. या. चल. बसून घ्या सगळ्यांनी. बसा. सगळ्या पालकांना आणि माझ्या या छोट्या छोट्या सगळ्या माझ्या मित्रांना माझा मनापासून नमस्कार. ही माझी लेक सावली. म्हणजे मी हिला जन्माला जरी घातलं नसेल तरी दैवाने हिचं बाप होण्याचं भाग्य माझ्या पदरात टाकलं. आणि हिने नेहमीच मला बापाच्या जागी मानलं. दैवाने काही काळ आमची ताटातूट केली. कित्येक वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही. ती जेव्हा गायब झाली तेव्हा मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. खूप धावलो, खूप रडलो, पण माझी लेक काही सापडली नाही. मग मी विचार केला की तिच्या आवडीचं काय. तिच्या आवडीचं आहे ते म्हणजे गाणं, तिचे सूर, आणि त्यातूनच हे गुरुकुल उभं राहिलं. मी असा विचार केला की माझी लेक जरी माझ्या सोबत नसली तरी तिच्या आठवणीतले सूर माझ्या सोबत असतील. आणि नियतीचं चक्र पूर्ण झालं आणि हे छोटंसं गुरुकुल उभं राहिलं तिच्या आठवणीतलं. साऊ, या गुरुकुलात तुझं खूप खूप स्वागत. सावलीताई, तुम्ही 2 शब्द बोललेच पाहिजेत. खूप भरून आलंय मला. माझ्या बाबांनी खूप केलंय माझ्यासाठी. बाबा, माझ्या नावाने हे गुरुकुल सुरू करून तुम्ही मला जो मान दिलात ना, त्याचं मी कधीच शब्दात वर्णन नाही करू शकणार. प्रत्येक संकटातून वाचवलत मला. माझ्या विठुरायासारखे माझ्या पाठीशी उभे राहिलात. तुम्ही आज माझ्यावर जो विश्वास टाकलात ना, त्या विश्वासावर मी खरी उतरेन. मी तुम्हा सगळ्यांना खात्री देऊन सांगते, या गुरुकुलात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी फक्त संगीत नाही तर आपलं आयुष्य सुरांनी कसं सजवायचं हे सुद्धा शिकवेन. ही माझी जबाबदारी आहे. धन्यवाद. आजोबा, ते काय ऍडमिशन राहिलं असतं ना, ते आज होणार असतं बघा. फक्त थोडा वेळ द्या मला. चल पटकन, आपल्याला आजीने परमिशन दिली आहे बाहेर जायची. चल, कुठे जायचंय? तू तर म्हणाली होती सरप्राईज आहे, आणि आता आजीला काय सांगितलंस? सॉरी बाळा, मी खोटं बोलले.
मी आजीला असं सांगितलंय की तुला बरं वाटत नाहीये, डॉक्टरांकडे घेऊन चालले. चल चल. अगं मला काही नाही झालं, मी एकदम ठणठणीत आहे. हो ग बाळा, मला माहितीये तू एकदम ठणठणीत आहेस, पण तुला नाटक करावं लागेल की तुला बरं वाटत नाही, नाही तर आपल्याला बाहेर जाता नाही येणार. प्लीज चल पटकन. थांबा. काय कुठे निघालीये जोडी? ओवीला जरा बरं वाटत नाहीये, सकाळपासूनच कसं तरी होत आहे, म्हणून म्हटलं एकदा डॉक्टरकडे जाऊन येते. अति कौतुक करतेस तू या पोरीचं. हिला काय धाड भरणार आहे हा? लगेच चाललीये डॉक्टरकडे घेऊन. काय झालं एवढं? घरात एवढे पडलेत ना औषधं जुनी, त्यातलं दे एखादं, झोपू दे तसंच. हिच्यासाठी त्या डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च करणार आहेस का तू? एवढं काय हिचं कौतुक? ए चल निघ, रूम मध्ये जा. कुठेही जायचं नाही दोघींनी. जा रूम मध्ये जाऊन झोपा. ठीक आहे, चल ओवी, रूम मध्ये जाऊन जातो. ओवी पण आधी आपण ना आजीला सांगूया की मोनिका काकू जाऊ देत नाहीये. इकडे 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 ये ना पटकन. काय 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 बोललीस आता तिकडे? अगं काही नाही, आईंना सांगून जातो मग रूममध्ये की तू डॉक्टरांकडे जायला नाही म्हणतेस, कारण त्यांनी ना खूप काकुळतीने सांगितलं होतं हिला आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे घेऊन जा. पण ठीक आहे, राहू दे. मला तुझं हेच आवडत नाही, आवडतच नाही. इतका आता कधीपासून आपण एकत्र राहतोय तरी सुद्धा तुला माझा स्वभाव नाही ना कळाला अजून. मी चेष्टा करताना हसत नाही जोर जोरात, म्हणजे माझी चेष्टा समजून नाही घेणार का तू? मस्करी केली, मी चेष्टा करत होते. आता आईंनी सांगितलंय म्हणल्यावर या जाऊन. बघू बरं किती ताप आलाय. काय झालंय? अंग पण नाहीये तापलेलं. काय झालंय एवढं? नाही आहे अगं, आत्ता गार आहे, पण सकाळी तापलं होतं बऱ्यापैकी. असंच होतं ना, ताप येतोय जातोय म्हणून कळतच नाही नेमकं काय झालंय, म्हणून जास्त भीती वाटते अगं. म्हणून म्हटलं एकदा डॉक्टरांना दाखवलं तर जीव भांड्यात पडेल एकदाचा. जाऊ मामी? आता आईंनीच सांगितलंय म्हणल्यावर जायला तर हवंच ना. जा जा लवकर जा आणि फक्त लवकर घरी या. हो चल ओवी. काकू हळू चल, दुखतंय. ओ सॉरी सॉरी बाळा. मूर्ख वाटते का मी यांना? हा, ही डॉक्टरकडे जायची ना फक्त नाटक आहेत. डॉक्टरच्या नावाखाली नक्की काय सुरू आहे याचा शोध मी लावेनच.